नांदेड़ पुलिस ने एक सनसनीखेज कत्ल केस में बड़ी कामयाबी हासिल करते हुए 2 मफरूर मुल्जिमान को गिरफ्तार कर लिया है। ये कार्रवाई जिला एसपी अविनाश कुमार, एडिशनल एसपी अर्चना पाटिल और एडिशनल एसपी सूरज गुरु की रहनुमाई में अंजाम दी गई। तफसीलात के मुताबिक 4 अप्रैल 2026 की रात तकरीबन 1:10 से 1:30 के दरमियान केनाल रोड पर ई स्क्वायर के करीब प्रफुल्ल उर्फ अर्जुन सिंह गजानन चौहान और अपने दोस्त के साथ फिल्म देखकर घर वापस जा रहे थे। इसी दौरान पुरानी दुश्मनी की बुनियाद पर मुल्जिमान ने इन पर चाकू और तलवार से हमला करके कत्ल कर दिया था। इस वाक़े से इलाके में खौफ व हिरास फैल गया था। इस मामले में पहले ही 2 मुल्जिमान सोनू रावत और साहिरे को गिरफ्तार किया जा चुका था, जबकि दीगर मुल्जिमान फरार थे। जिला एसपी अविनाश कुमार की हिदायत पर मुकामी क्राइम ब्रांच के पुलिस इंस्पेक्टर उदय खंडेराय की रहनुमाई में 5 टीमें तश्कील देकर मफरूर मुल्जिमान की तलाश शुरू की गई। इस दौरान पुलिस ने शहर में कोम्बिंग ऑपरेशन और नाकाबंदी भी की, जिसके तहत आदि मुजरिमों के खिलाफ सख्त कार्रवाई करते हुए मुतादिद अफराद के खिलाफ मुकदमा दर्ज किए गए। तहकीकात के दौरान पुलिस को खुफिया इत्तला मिली, जिसकी बुनियाद पर पुलिस सब इंस्पेक्टर मिलिंद सोन कामड़े और उनकी टीम ने कार्रवाई करते हुए 20 अप्रैल 2026 को 2 मफरूर मुल्जिमान शेख शाहरुख उर्फ कबूतर, शेख असगर और शेख उबैद शेख असगर को गिरफ्तार कर लिया। दौरान तफ्तीश दोनों मुल्जिमान ने जुर्म का एतराफ़ भी कर लिया है। पुलिस ने दोनों को मजीद कार्रवाई के लिए पुलिस स्टेशन भाग्यनगर के हवाले कर दिया है। इस कामयाब कार्रवाई पर जिला एसपी अविनाश कुमार ने पूरी टीम की सताइश करते हुए उन्हें मुबारकबाद पेश की है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। भाग्यनगर पोलिसांनी घरफोडीचं प्रकरण उघड केलेलं आहे, काय नेमकी कारवाई किती त्याच्यामध्ये मुद्देमाल जास्त? भाग्यनगर गुन्हे शोध पथक आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीमनं जवळपास 5 आरोपी अटक करून 10 गुन्हे सिटीचे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते निष्पन्न केलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 78 लाखची प्रॉपर्टीची मुद्देमालची रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये एक जे मोठा रॅकेट होता आणि एक मोठी मुद्देमालची रिकव्हरी हा मध्ये दिसतो की नांदेड पोलीसचे भाग्यनगर पोलीस स्टेशनची डीबीने चांगली कामगिरी करून एक मोठी रिकव्हरी आणि मोठा एक रॅकेट उघड केलेला आहे। सर, दुसरं एक गँगवर मधले कोण काही आरोपी अटक केले? कोण आरोपी कुठे सर? 2 आरोपी अटक केलेला आहे सध्या आम्ही। शाहरुख उर्फ शाहरुख कबूतर तसेच उबैद हा दोन्हीला आपण अटक करून कोर्टमध्ये आज पेश करत कोर्टमध्ये पाठवत आहोत। हा दोन्हीच्या फिजिकल आणि डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट होता जे भाग्यनगरमध्ये 4 तारीखच्या मर्डर झाला होता। शेवटचा प्रश्न की गुन्हा केल्यानंतर त्यानं वेश बदलला होता का पोलिसांनी त्याला पकडले किंवा त्याला ओळखले म्हणून? असा दिसतो की ते हेड शेव केला होता आणि मूछ त्यांनी ग्रो केला होता। त्यांचे प्रयत्न होता की पोलीस आम्हाला ओळखू नये किंवा आजूबाजू फोटोमध्ये आम्ही त्याच सारखा दिसू नये, त्यांचे प्रयत्न होता आणि ते सेल्फ बूस्ट पण करत होता की आम्ही कबूतर आहोत आणि गुन्हा कळल्यानंतर आम्ही पळून जातो, आम्ही पोलीस आम्हाला पकडू शकत नाही। पण असा झालेला नाही। नांदेड जिल्ह्याला यश आलेला आहे आणि त्यांना आपण पकडून लॉच्या समोर घेऊन जात आहोत। कबूतरची काय हिस्ट्री आहे? कबूतरचे मोठा क्राईम हिस्ट्री आहे, त्यांच्यावर MPDA सुद्धा प्रपोज होता आणि असा दिसतो की 10-12 गुन्हे त्यांच्यावर आहे, प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्स दोन्ही, आणि ते सध्या प्रयत्नात होतात की एक छोटा मोठा गँग बनवू आणि अदर जे गँग आहे त्यांच्यासोबत मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये दहशत पसरवण्याची त्यांची प्रयत्न। सर, आज आपण जे काही प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठली गुन्हेगारी नांदेडमध्ये वाढलेली नाही, त्याबाबत पोलिसांतर्फे काय सांगणार? मी आवाहन करणार की जे एक परसेप्शन बनत आहे किंवा चुकीची एक आपण कोट अनकोट वर्ड वापर करतो की वाढती गुन्हेगारी किंवा नांदेड क्राईमचा हब झालेला आहे, हा एक रॉंग नरेटिव्ह आहे। एकही पॅरामीटर्स मध्ये किंवा एकही मुद्द्यामध्ये आपण असा जर कम्पेअर करू इयर ऑन इयर किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर क्वांटिटेटिव्हली, तो काही गुन्ह्यामध्ये इनफॅक्ट डिक्रीजिंग ट्रेंड आहे। नांदेड जिल्हा पोलीसनं चांगली कामगिरी मागच्या 1-2 वर्षमध्ये केलेला आहे। क्वांटिटेटिव्हली सुद्धा गुणात्मक जर आपण कम्पेअर करू त्यामध्ये सुद्धा बरेच असा ट्रेंड दिसतो की नांदेडमध्ये सिव्हिक कल्चरमध्ये खूप इम्प्रूव्ह झालेला आहे। आपण मिरवणूकचा विषय असो, जयंती सण उत्सवचा विषय असो किंवा मागच्या इलेक्शनमध्ये नांदेड जिल्हा पोलीस किंवा नांदेडकर असा एक समन्वय आहे आणि असा दिसत नाही की क्राईम मध्ये वाढ झालेला आहे। तो इसे बरेच इंडस्ट्री पण आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मेडिकल इंडस्ट्री आहे, एज्युकेशन इंडस्ट्री आहे। हा सर्व मध्ये जर आपण चुकीची नरेटिव्ह किंवा एक फॉल्स नरेटिव्ह देणार की वाढती गुन्हेगारीचा हब
तो हा सिटीच्या पण बदनामी आहे, नुकसान आहे. इथे मोठा मोठा धार्मिक इन्स्टिट्यूशन आहे, एक पवित्र गुरुद्वारा आहे, सिटीची वेगळी एक एअरपोर्ट आलेला आहे, रेल्वेच्या डिव्हिजनल ऑफिस आहे. हा सर्व असताना एक चुकीची नरेटिव्ह जाऊ नये म्हणून आम्ही हे प्रेझेंटेशन देऊन कंपॅरिझन दाखवलेलं आहे. कबूतर का गैंग है सरकार नांदेड़ शहर में अगर आप शादी, निकाह, वलीमा या किसी भी तकरीब में शिरकत के लिए आ रहे हैं और मेहमानों के क़याम के लिए एक बावखार, पुरसुकून और जदीद सहूलियात से आरास्ता मुकाम तलाश कर रहे हैं तो आपके लिए बेहतरीन इंतखाब है यासीन गेस्ट हाउस। जी हाँ, यासीन गेस्ट हाउस को खास तौर पर इस अंदाज में तैयार किया गया है कि तकरीबन 50 मेहमानों के क़याम का बैक वक्त मुनज़्ज़म और आरामदा इंतज़ाम किया जा सके। कुशादा कमरों, साफ सुथरे माहौल और मुकम्मल प्राइवेसी के साथ ये गेस्ट हाउस आपके मेहमानों के लिए घर जैसा सुकून फराहम करता है। यासीन गेस्ट हाउस की खुसूसियात: बेशतर बड़े फंक्शन हॉल से पैदल फासला, माल टेकड़ी रोड से महज 200 फीट की दूरी, गर्म पानी के लिए गीजर की सहूलत, इन्वर्टर की सहूलत, तेज रफ्तार वाईफाई कनेक्शन, साफ सुथरा और महफूज माहौल, मुनासिब और वाजिबी किराया। मजीद मालूमात और बुकिंग के लिए आज ही राब्ता करें। यासीन गेस्ट हाउस, नज़द हैदर गार्डन फंक्शन हॉल, हैदरबाग नंबर 2, देगलू नाका, नांदेड़। या स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करके अपनी बुकिंग कंफर्म करें।